नमस्कार विद्यार्थी मित्रहो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे GSP एज्युकेशन इन्फो या चॅनलमध्ये. आपण या ठिकाणी नेहमी नवनवीन व्हिडिओ पाहत असतो. आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे आज 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीचा पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा व गणित याची या पेपरमधील प्रथम भाषा म्हणजे मराठीची अचूक उत्तरे स्पष्टीकरणासह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता माझ्यासमोर जी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आहे तिचा कोड या ठिकाणी संच ए आहे. आता इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना हे माहीत आहे की सर्व प्रश्न हे ABCD या कोडमधील सारखेच असतात, फक्त त्यांचे क्रम त्या ठिकाणी बदललेले असतात. तुमच्याकडे कोणताही कोड उपलब्ध आत्ता असेल किंवा तुम्हाला ज्या कोडची प्रश्नपत्रिका मिळाली असेल त्या कोडमधील उत्तरं तुम्ही या ठिकाणी प्रश्नानुसार टॅली करून पाहू शकता. आता या ठिकाणी पहा की या संच ए मधील मराठी विषयाची उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मराठीमध्ये या ठिकाणी आपल्याला 25 प्रश्न असतात आणि 50 गुणांचे प्रश्न आहेत. आजच झालेला हा पेपर आहे 9 फेब्रुवारी 2025 रोजी. जास्त वेळ न दवडता आपण या ठिकाणी डायरेक्ट प्रश्नांकडे स्पष्टीकरणांकडे जाऊया. पहा या ठिकाणी पहा आपल्याला विभाग 1 मराठीमध्ये प्रश्न क्रमांक जो 1 होता की संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो. म्हणजे आता या ठिकाणी मी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की जोडाक्षरांच्या नियम आपल्याला त्या व्हिडिओमध्ये मांडताना मी या ठिकाणी एक नियम तुम्हाला सांगितला होता की प्रत्येक अनुस्वाराचा उच्चार हा कशा पद्धतीने होतो. जर ह्या अनुस्वाराचा उच्चार जर आपल्याला पाहायचा असेल तर या ठिकाणी पहा तुम्हाला त्यासाठी माझा मागचा व्हिडिओ या ठिकाणी पाहावा लागेल की प्रत्येक अनुस्वार हा आपल्याला वेगवेगळ्या त्या ठिकाणी वर्णाचा उच्चार करून देतो आणि म्हणून तो व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्या माझ्या या चॅनलमध्ये आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर हा प्रश्न अत्यंत सोपा जातो. या ठिकाणी पहा संस्कृत या शब्दाचा आपण जेव्हा उच्चार करतो तेव्हा पहा की सण म्हणजे स वरील अनुस्वार हा न चा उच्चार करतो. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अतिशय या ठिकाणी बरोबर आहे. पहा म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया की पुढीलपैकी संधी विग्रह व संधी यातील चुकीचा पर्याय निवडा. म्हणजे 3 पर्याय बरोबर आहेत आणि एक पर्याय त्या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये पहा की आपण जर पाहिलं तर प्रति अधिक इच्छा म्हणजे प्रतीक्षा. प्रतीक्षा या शब्दाची फोड जर केली तर ती अशीच होते प्रति अधिक इच्छा. स्व अधिक अर्थ बरोबर स्वार्थ हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी बरोबर आहे. किंवा सह अधिक अनुभूती म्हणजे सहानुभूती हेही चुकलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी चुकीचा पर्याय म्हणजे उत्तर बरोबर आहे ते म्हणजे 2 नंबर पर्याय मह अधिक ऋषी. आता या महर्षी या शब्दाची फोड जर आपण पाहिली संधी विग्रहानुसार तर ती फोड अशी होते महा अधिक ऋषी. म्हणजेच या ठिकाणी या संधी विग्रह चुकलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आहे क्रमांक 2चं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता. पुन्हा एकदा प्रश्न आपण वाचूया की सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता. या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. म्हणजे आपल्याला प्रथमतः काय करायचंय की या वाक्यामध्ये कोणतं क्रियाविशेषण अव्यय आलंय हे आपल्याला या ठिकाणी शोधता आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पहा की या मध्ये सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता. आपण जर बारकाईनं पाहिलं तर क्रियाविशेषण आलेलं आहे सभोवार आणि मग सभोवार हे जे क्रियाविशेषण आहे. आता क्रियाविशेषण अव्ययाची जे काही 4 प्रकार आहेत स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. यामध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्याला यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. पहा की जेव्हा आपल्या स्थळ शोधायचं असतं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय शोधायचं असतं तेव्हा आपल्याला क्रियापदाला कोठे या शब्दाने प्रश्न विचारावा लागतो. जेव्हा आपल्याला कालवाचक काळ शोधायचा असतो तेव्हा केव्हा कधी या शब्दाने प्रश्न त्या ठिकाणी क्रियापदाला विचारावा लागतो. जेव्हा आपल्या रीती म्हणजे पद्धत शोधायची असते रीती म्हणजे पद्धत तर त्या ठिकाणी आपल्याला त्यासाठी कसा कशी कसे या शब्दाने क्रियापदाला प्रश्न विचारावा लागतो. आणि जेव्हा आपल्याला परिमाण म्हणजे संख्या शोधायची असते तेव्हा आपल्याला किती या शब्दाने प्रश्न विचारावा लागतो. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं की सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता. आपण जर विचारलं की गवत फुलांचा ताटवा कुठे पसरला होता तर मग त्याचं उत्तर येतं सभोवार आणि म्हणजेच स्थळ दाखवलंय पसरण्याचं आणि म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पुढीलपैकी अचूक विरुद्धलिंगी जोडी कोणती.
म्हणजे पुल्लिंगी शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी स्त्रीलिंगी जोडी बरोबर ओळखायची आणि 2 पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत आपल्याला. या उत्तरासाठी 2 पर्याय आहेत. आता या ठिकाणी पहा की आपण जर अचूक पर्याय जर काढला म्हणजे आपल्याला विरुद्धलिंगी जोडी ओळखायची असेल तर 2 अचूक पर्याय म्हणजे बरोबर असलेले पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. पहा आपण जर पाहिला पर्याय धनवान धनवानी तर हे चुकलंय पहा की धनवान याचं स्त्रीलिंगी रूप हे धनवती असं होतं. मालक या शब्दाचं स्त्रीलिंगी विरुद्धलिंगी जी जोडी आहे ती मालकिनी किंवा मालकीन असं होतं. म्हणजे शक्तिमान याची विरुद्धलिंगी जी जोडी आहे ती शक्तिमाना अशीही होते किंवा शक्तिमती अशीही होते आणि म्हणून हे एक उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि तनय म्हणजे मुलगा आणि तनया म्हणजे मुलगी म्हणजे ही सुद्धा विरुद्धलिंगी जोडी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे उत्तर या ठिकाणी आपलं बरोबर आहे. त्यानंतर जाऊया बा पुढं की पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते? प्रश्न क्रमांक 5. निश्चितपणे एकवचनी म्हणजे त्याचा उच्चार हा एकवचनी आणि अनेक वचनामध्ये सारखाच आला पाहिजे. यासाठी पहा आपल्याला एक छोटंसं आपण यामध्ये थोडासा अभ्यास केला तर आपल्याला पटकन आपल्याला याचं उत्तर शोधता येतं पहा की धागे जेव्हा अनेक असतात तेव्हा ते धागे असतात, एक असेल तेव्हा धागा होतो म्हणजे हे निश्चितपणे एकवचनी नाम नाही. खळगे जेव्हा एकच त्या ठिकाणी खड्डा असतो तेव्हा आपण त्याला खळगा म्हणतो, तेव्हा आणि जास्त असतील तर त्याला आपण खळगे असं म्हणतो. म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे एकवचनी नाम नाही. आणि या ठिकाणी आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता जर एक वांगे असेल तर आपण त्याला सुद्धा ते वांगे म्हणजे एक वांगे असं म्हणतो आणि अनेक जरी असतील तरी सुद्धा वांगे असंच म्हणतो. एक असेल तरी गाडगे आणि अनेक असेल तरी गाडगे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 असं होतं पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले. प्रयोग या शब्दाला या ठिकाणी अधोरेखित केलेले आहे, अंडरलाईन केले आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला आपल्या विभक्तीचे तक्ता सगळ्यांचा पाठ असतो आणि त्याचे कारकार्थही त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपले पाठ असतात. फक्त होतं काय माहितीये का की या कारकार्थामध्ये आपल्याला एक गोष्ट बऱ्याच जणांचं कन्फ्युजन या ठिकाणी हे होतं की की द्वितीया चतुर्थी यामध्ये थोडंसं आपलं त्या ठिकाणी गोंधळ उडतो पहा. परंतु या ठिकाणी पहा जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखलाय सांगितलाय पहा. आता साहजिकच आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल की या शब्दाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही आणि म्हणून प्रयोग दाखवले म्हणजे थोडक्यामध्ये काय केलंय पहा की आपण या ठिकाणी कर्म म्हणजे उदाहरणार्थ जादूगाराने लोकांना काय दाखवले तर दाखवण्याची क्रिया ही प्रयोगावर झालेली आहे आणि म्हणून प्रयोग हे कर्म आहे आणि म्हणून याचा कारकार्थ सुद्धा कर्मच आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे येतील? आता या वाक्यामध्ये पहा की विरामचिन्ह आता हे आपल्याच इयत्ता 8वीच्याच अण्णाभाऊ साठेंची भेट या पाठामधील वाक्य आलेलं आहे की अण्णा हसतच म्हणाले, विठ्ठला, गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. आता या वाक्यामध्ये पहा एक महत्वाचं विरामचिन्ह आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे आणि प्रश्न या ठिकाणी विचारलाय दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे येतील. म्हणजे जे विरामचिन्ह आपल्याला दिलंय त्या सकट आपल्याला एकूण विरामचिन्ह या ठिकाणी मांडायचे आहेत पहा. या ठिकाणी आपण विरामचिन्ह मोजूया. अण्णा हसतच म्हणाले या ठिकाणी एक स्वल्पविराम येईल आणि अण्णा हसतच म्हणाले त्यांच्या तोंडचं ते वाक्य आहे आणि म्हणून या ठिकाणी या संपूर्ण वाक्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरणार आहोत. हे दुहेरी अवतरण चिन्ह 1 आणि हा स्वल्पविराम 2. त्यानंतर विठ्ठला जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असते आणि कुणाला तरी संबोधून बोलत असते तेव्हा त्या ठिकाणी स्वल्पविराम आपण देतो म्हणजे हे एक 3. आणि त्यानंतर पहा हे बरेचसे शब्द एकत्र आलेत. गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा इथे एक स्वल्पविराम येईल. त्यांचं जीवनमान हा एक स्वल्पविराम म्हणजे उदाहरणार्थ आपण जर मोजलं तर पहा की हे 1 2 त्यानंतर 3 4 त्यानंतर जीवनमान एक 5 आणि पूर्णविराम एक 6 म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 यामध्ये पहा एकूण 6 विरामचिन्हे आलेली आहेत पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. दुराग्रह ठाऊक असल्यामुळे
मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. आता या ठिकाणी या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायला सांगितलाय की वाक्य त्या ठिकाणी आज्ञार्थी स्वार्थी आहे, आज्ञार्थी आहे, विद्यार्थी आहे का संकेतार्थी आहे. आता या ठिकाणी पहा, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये काही आज्ञा केलेली असते, विनंती केलेली असते, तेव्हा ते वाक्य आज्ञार्थी असतं. जर एखाद्या वाक्यामध्ये काही उपदेश त्या ठिकाणी सुचवलेला असेल तर ते विद्यार्थी असतं. आणि जर तर असे शब्द म्हणजे संकेतार्थ म्हणजे अंदाज, जर असं घडलं तर, म्हणजे उदाहरणार्थ जर हे वाक्य असं असतं की जर दुराग्रह ठाऊक असेल तर मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो, तर हे वाक्य संकेतार्थी झालं असतं. परंतु या वाक्यामध्ये तसे जर तर की असे कोणतेही त्या ठिकाणी अव्यय आलेले नाहीत पहा. म्हणजे हे वाक्य एकदम सरळ सरळ आहे. दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. म्हणजे टाळतो म्हणजे कायम टाळत असतो. म्हणजे या ठिकाणी फक्त काळाचा बोध होतो, वर्तमान काळाचा बोध होतो. आणि म्हणून जेथे काळाचा बोध होतो, ज्या वाक्यातून फक्त काळाचा बोध होतो, ते वाक्य हे स्वार्थ त्या क्रियापदाचा अर्थ असतो. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 9वा प्रश्न पहा की पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही. आता या ठिकाणी पहा की तत्पुरुष समासाचा जो प्रकार आहेत त्यामध्ये जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर उपासमार म्हणजे उपाशी असल्यामुळे त्या ठिकाणी उपासमार होणे, म्हणजे उपाशीने मार किंवा उपास अधिक मार, तर हा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. ज्ञान यज्ञ, ज्ञानासाठी यज्ञ, ज्ञानाचा यज्ञ हा सुद्धा तत्पुरुष समास आहे. कला कुशल, कलेतील कुशल किंवा कलेमुळे कुशल हे सुद्धा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. म्हणजे ज्यामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे. परंतु हा पहिला शब्द जर आपण पाहिला काळजीपूर्वक तर आपल्या लक्षामध्ये येतं यथाकाळ म्हणजे काळानुसार, यामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी हा अव्ययभाव समास आहे. म्हणजेच हे उत्तर या ठिकाणी तत्पुरुष समासाचं नाही. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे पहा. खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रश्न क्रमांक 10. आता या ठिकाणी खेळाडू मैदानावर रांगेत बसले हे वाक्य इतकं सोपं होतं तसं पाहिलं तर. कारण जेव्हा आपण प्रयोगासाठी एखादं वाक्य घेतो आणि आपल्याला त्यातला प्रयोग शोधायचा असतो, तर एक गोष्ट आपल्या सगळ्यात पहिल्यांदा लक्षामध्ये आली पाहिजे की आपल्याला त्यातलं कर्म शोधता आलं पाहिजे. जर कर्म असेल, त्या वाक्यामध्ये जर कर्म असेल तर त्या ठिकाणी मग पहा की या ठिकाणी सकर्मक कर्तरी, कर्मणी प्रयोग हे 2 ऑप्शन त्या ठिकाणी आपल्यासाठी ओपन होतात. खेळाडू मैदानावर रांगेत बसले, बसण्याची क्रिया या ठिकाणी कर्माचा निश्चित बोध होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे 2 पर्याय कर्मणी आणि सकर्मक हे तर लगेच त्या ठिकाणी बाद झाले. आता या ठिकाणी हे सकर्मक भावे आहे का अकर्मक कर्तरी आहे. तर आता आपण कर्त्यावर प्रयोग करून बघू. खेळाडू हे अनेक वचनाने या ठिकाणी आले की खेळाडू मैदानावर रांगेत बसले. खेळाडू हे या वाक्यातील कर्ता आहे. मी जर असं त्या ठिकाणी म्हटलं खेळाडू हे पुल्लिंगी आहे, मी त्या जागेवर जर त्याचं लिंग बदललं आणि स्त्रीलिंग केलं, मी जर असं म्हटलं की स्त्रिया मैदानावर रांगेत, तर लगेच क्रियापदामध्ये बदल होतो बसल्या. आणि या वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणजे कर्त्यामध्ये जर बदल झाल्यानंतर क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो आणि त्यामध्ये कर्म नाही, म्हणून ते अकर्मक कर्तरी म्हणजे पर्याय क्रमांक 2. पण विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर आपण असे अनेक विविध व्हिडिओ पाहत असतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर या ठिकाणी नक्की आपल्या विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या मित्रांना तो व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. त्यानंतर आपण 11व्या प्रश्नाकडे जाऊ. पुढील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. दावीन गर्व विभवे गुण हे पराचे, खडगाग्र तुल्य विषम व्रत हे भल्याचे. या ठिकाणी तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला या 2 पंक्तीमध्ये शेवटचे शब्द या ठिकाणी सारखे दिसतात. यालाच म्हणतात यमक जुळणे. म्हणजे काव्य पंक्तीमधील एखाद्या कडव्यामध्ये जर शेवटचे शब्द हे आपले यमक जुळत असतील तर आपला अलंकार त्या ठिकाणी यमकच असतो. आणि म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबर पर्याय यमक. त्यानंतर 12वा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही. तर मंगेश पाडगावकर यांनी जिप्सी हा सुद्धा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. छोरी हा त्यांचा काव्यसंग्रह आहे आणि मीरा हा सुद्धा त्यांचा गाजलेला काव्यसंग्रह आहे. फक्त बाहुल्या हा जो काव्यसंग्रह आहे हा मात्र इंदिरा संत यांनी लिहिला आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. आता टोपणनाव, प्रश्न क्रमांक 13, टोपणनाव व त्यांचे पूर्ण नाव यातील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. पहा आपण आता या ठिकाणी भरपूर सराव केलेला असतो, आपण भरपूर
लेखकांची किंवा कवींची त्या ठिकाणी टोपण नावं पाठ करत असतो किंवा वाचून वाचून आपल्या लक्षामध्ये राहतात. पण सहज काही हे नावं आपल्याला कायम या ठिकाणी आपल्या अभ्यासातून गेलेली असतात. बी हे नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपण नाव आहे. माधवानुज हे सुद्धा या ठिकाणी काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव आहे. आणि केशव कुमार आणि केशव सूत यांची जवळजवळ सगळ्या विद्यार्थ्यांच्या तोंडपाठ असतात पहा, की केशव कुमारांचं टोपण नाव सुद्धा प्रल्हाद केशवात्रे आहे. म्हणजेच या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे दिवाकर, कारण दिवाकर हे नाव शंकर काशीनाथ गर्गे यांचं टोपण नाव आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठी आपल्याला एक या ठिकाणी कविता दिली होती पहा, आणि कविता काळजीपूर्वक वाचून आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. आता आपण या ठिकाणी कविता वाचणार नाही, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ती वाचलेली आहे. आपण त्या ठिकाणी डायरेक्ट प्रश्नांकडे जाऊया पहा. फक्त कविता वाचताना पहा, मी जशा या ठिकाणी काही खुणा केल्यात, थोड्याशा अशा जर आपण कविता वाचताना महत्त्वाच्या शब्दांना वगैरे जर काही असं अंडरलाईन केलं असतं, तर आपल्याला त्याचे प्रश्न शोधायला खूप सोपं, उत्तर शोधायला खूप सोपं जातं पहा. की 14वा प्रश्न जो आपला आहे, की कवयित्रीचे मन खिन्न का झाले? आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर शोधताना या ठिकाणी पुन्हा आपल्याकडे कवितेकडे जावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी पहा, मी मुद्दाम त्या म्हणजे उत्तरासाठी अंडरलाईन करून ठेवली पहा, की विषण्ण गमते अवघे जीवन, आता नुरले ते संमोहन, बाल्य संपता आज जगाची. म्हणजेच या ठिकाणी बालपण संपल्यामुळं कवयित्रीचं मन खिन्न झालेलं आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आला नाही? आता या ठिकाणी पहा, की थोडक्यामध्ये जर पृथ्वी हा शब्द आपण पाहिला, तर कवितेमध्ये आपल्या लक्षामध्ये येईल की पृथ्वीसाठी अवनी हा शब्द आलेला आहे पहा. मी मुद्दाम त्या खाली लिहून ठेवलेला आहे पहा. त्यानंतर दुसरं असं होतं, की कोमल हा शब्द जर आपण पाहिला, तर कोमलसाठी सुद्धा या ठिकाणी पहा मृदुल किंवा मृदू असा शब्द या ठिकाणी येऊन गेलेला आहे. आणि जर तिसरं पाहिलं कळी, तर कळीसाठी सुद्धा या ठिकाणी पहा, की महत्वाचा कलिका हा समानार्थी शब्द येऊन गेलेला आहे. म्हणजेच जो काही पर्याय क्रमांक 1 आहे जलधी, यासाठी कोणताही समानार्थी शब्द आलेला नाही. जलधी म्हणजे समुद्र, सागर असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे यासाठी कोणताही समानार्थी शब्द कवितेमध्ये दिसत नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर कवितेवरच आधारित 16 क्रमांकाचा प्रश्न आहे पहा, की कवितेतील वर्णानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी ओळखा. म्हणजे एक आहे विशेषण, आणि ते विशेषण ज्याचं वर्णन करतं ते विशेष्य. विशेष्य म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये एखादं नाम, आणि विशेषण म्हणजे की त्या नामाचं वर्णन करणारं किंवा जास्त माहिती सांगणारा शब्द. म्हणजे विशेष आणि विशेष यांच्या जोड्या आहेत पहा. आता या ठिकाणी या प्रश्नाकडे थोडंसं बारकाईने आपण पाहिलं, तर आपल्या हे लक्षामध्ये येईल की विषण्ण जीवन किंवा मृदुल कलिका, अपूर्व सुषमा, तर हे फार व्यवस्थित म्हणजे यांचे विशेषण आणि विशेष्य वाटतं. परंतु मुग्ध निरागस हे थोडंसं आपल्याला या ठिकाणी पाहिल्याबरोबर लक्षामध्ये येतं पहा. परंतु तरी आपण कवितेकडे पाहू पहा. विषण्ण जीवन, तर कविता वाचताना आपण त्या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये आला असेल पहा, की काय, तर या ठिकाणी पहा शेवटच्या कडव्यामध्ये आपण पाहिलं, की विषण्ण गमते अवघे जीवन, म्हणजे जीवन या शब्दाविषयी, विषण्ण या शब्दानं जीवन कसं चाललंय, तर ती माहिती सांगितलेली आहे. म्हणजेच ते त्याचं विशेषण आहे पहा. त्यानंतर मृदुल कलिका हा जर पाहिला आपण, तर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी कवितेकडे जावे लागेल. मृदुल उमलल्या कलिका, म्हणजे कलिका म्हणजे कळ्या कशा उमलल्या, तर त्या कोमल पद्धतीने, म्हणजे मृदुल या शब्दानं त्या कळीचं त्या ठिकाणी काय केलंय पहा, वर्णन केलंय. म्हणजे ती सुद्धा जोडी या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर अपूर्व सुषमा, हे जर आपण कवितेमध्ये पाहिलं, तर आपल्या लक्षामध्ये येईल पहा, की हे पहा अपूर्व सुषमा, सुषमा म्हणजे सौंदर्य, आणि अपूर्व म्हणजे काय, तर थोडंसं वर्णन न करता येण्याजोगं किंवा खूप चांगलं असं ते सौंदर्य. आणि म्हणून ही सुद्धा त्या ठिकाणी विशेषण आणि विशेष्याची जोडी ही बरोबर आहे. फक्त मुग्ध आणि निरागस या शब्दांचं काय झालंय पहा कवितेमध्ये, मग तुमच्या लक्षामध्ये येईल की मुग्ध आणि निरागस जर आपण हे शब्द पाहिले, तर आपल्या या ठिकाणी सहज लक्षामध्ये येईल पहा, की दृष्टी होती मुग्ध निरागस. मुग्ध आणि निरागस या दोन्ही शब्दांनी दृष्टी या शब्दाचं वर्णन केलंय. म्हणजे ही दोन्ही पण दृष्टीची विशेषणं आहेत. यामध्ये विशेष्य कोणतंही आलेलं नाही, आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असणार आहे पहा. त्यानंतर 17 ते 19 सुसंगत वाक्यांचा परिच्छेद करायचा होता पहा, की हा प्रश्न सोडवताना आपल्याला थोडंसं जागरूक राहिलं पाहिजे पहा. कारण काय होतं माहिती आहे का, बरेचसे विद्यार्थी प्रश्न क्रमांक 1चं उत्तर बरोबर काढतात, प्रश्न क्रमांक 2चंही उत्तर त्यांचं जवळपास निघतं,
परंतु मग इथं थोडासा गोंधळ होतो आणि एक तरी मार्क त्या ठिकाणी एक म्हणजे एक चुकलं तर आपले 2 मार्क जातात. किंवा या ठिकाणी मी तर काय म्हणतो यासाठी एक तुम्हाला ट्रिक सांगतो, की हा प्रश्न सोडवत असताना खालून वर या क्रमानं हा प्रश्न सोडवायचा पहा, की या फुलाला काय म्हणतात? तर पहा आपल्याकडे 2 पर्याय या ठिकाणी चांगले आहेत, की या फुलाला राजश्री म्हणतात जर गुलाब असेल तर. गुलछडी असेल तर आपण निशिगंधाला गुलछडी असं म्हणतो आणि हे 2 शब्द काही फारसे असे एवढे महत्त्वाचे त्या ठिकाणी वाटत नाही. त्यानंतर पहा, की मग आपल्याला त्या ठिकाणी पहा, की सहज लक्षावर येतं, की गुलाब कशावर त्या ठिकाणी येतो किंवा उगतो किंवा त्या ठिकाणी वेलीवर कोणती फुलं येतात, छडीवर कोणती फुलं येतात. ह्या ठिकाणी आपण थोडंसं वर्णन पाहिलं, तर मग आपल्याला याची उत्तरं फार सोपी जातात पहा. आणि म्हणून या ठिकाणी पहा, की मग पहिला प्रश्न पाहूया, की टिंबटिंब हे सुगंधित फुलं आहे. पहा इथं सगळीच बरीचशी सुगंधित फुलं असतात. परंतु याचं उत्तर आहे निशिगंध हे सुगंधित फुलं आहे. निशिगंध कशावर येतो? तर तो निशिगंध येत असतो छडीवर आणि म्हणून तर त्या छडीवर आल्यामुळे आपण त्याला गुलछडी असं म्हणतो. म्हणजे पहा 4, 1 आणि 4 अशी याची ही उत्तरं आहेत पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 पाहू, की पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. पहा आता वेगळ्या अर्थाचा म्हणजे 3 एका अर्थाचे शब्द आहेत. 3 समानार्थी असणार आणि 1 वेगळ्या अर्थाचा असणार. पहा अडचण, पेच आणि संकट. पहा संकट म्हणजेच अडचण आणि या दोन्हींचा समानार्थी शब्द पेच आहे, की आपल्यापुढे एखादा पेच निर्माण होतो, की आता काय करावं? म्हणजेच आपल्यापुढे संकट निर्माण होतं, म्हणजेच आपल्यापुढे अडचण होते. परंतु संकल्प हा शब्द यामध्ये वेगळा आहे. संकल्प म्हणजे आपण एखादा निश्चय करतो आणि तोच निश्चय म्हणजे संकल्प आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आता या ठिकाणी पहा, की 21व्या प्रश्नामध्ये पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे आपल्याला. म्हणजे 3 शब्द शुद्ध असणार आणि एकच चुकलेला असणार. पहा अस्तित्व शब्द हा अगदीच बरोबर आहे. उज्ज्वल शब्द सुद्धा अशाच पद्धतीने लिहितात आणि तत्व सुद्धा बरोबर आहे. फक्त प्रदीप्त हा शब्द जर आपण पाहिला तर हा शब्द जेव्हा आपण वाचत होतो तेव्हाच आपल्या लक्षामध्ये यायला पाहिजे होतं, की प्रदीप्त म्हणजे द च वेलांटीचा उच्चार हा या ठिकाणी दीर्घ होतो. म्हणजेच याला दुसरी वेलांटी पाहिजे होती आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 आहे पहा. त्यानंतर 22वा प्रश्न अन्यायी माणूस या शब्दाचा योग्य अलंकारिक शब्द निवडा. पहा आता अन्यायी माणूस याचा जेव्हा आपल्याला अलंकारिक शब्द निवडायचा असेल, तर पहा बोके संन्याशी. बोके संन्याशी म्हणजे खोटा माणूस, जो चुकीचा वागतो. त्याचं दृढाचार्य म्हणजे एखाद्यानं काहीतरी निश्चय केलेला आहे, त्याला आपण दृढाचार्य म्हणतो, की तो खूप निश्चयी माणूस आहे. आपण म्हणतो असा मायेचा पूत म्हणजेच थोडक्यात पराक्रमी मनुष्य, की जो पराक्रम गाजवतो. परंतु घाशीराम कोतवाल यावर एक नाटकही आलं होतं पहा, की घाशीराम कोतवाल या शब्दाचा अर्थ असा होतो, की क्रूर माणूस, की तो नेहमी दुसऱ्यावर अन्याय करतो. आणि म्हणून घाशीराम कोतवाल पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढील अनेक शब्दांबद्दल योग्य शब्द निवडा. पहा या ठिकाणी शेजार धर्म, तर आपण एकमेकांना मदत करणे, याला म्हणायचं शेजार धर्म. तो अर्थ इथं आलेला नाही. मुक्ताफळे म्हणजे एखाद्याची स्तुती करताना खूप आपण त्या ठिकाणी शब्द वेगवेगळे वापरतो आणि त्याची त्या ठिकाणी स्तुती करतो. तो सुद्धा या ठिकाणी अर्थ अपेक्षित नाही. वाक्पटुत्व म्हणजे चांगल्या प्रकारचा वक्ता असणं, तर तोही शब्द या ठिकाणी म्हणजे अर्थ या ठिकाणी आलेला नाही. परंतु शिष्टाई म्हणजे 2 जणांची जर भांडणं चालू असतील, तर आपण ती भांडणं मिटवण्यासाठी आपलं कौशल्य वापरतो आणि त्यांच्या दोघांची समजूत काढतो आणि त्यांची भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करतो आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 शिष्टाई हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 पुढीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ चुकीचा आहे? आता या ठिकाणी पहा याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. परंतु ते कसं आहे आपण थोडंसं पाहूया पहा. पहा 4 क्रमांकाचा जो पर्याय होता आपल्याकडं, की घर ना दार देवळी बिराड. म्हणजे आपल्या डोक्यावर कोणतीही जबाबदारी नाही आणि म्हणून आपण कुठेही त्या ठिकाणी फिरू शकतो. हा अर्थ या ठिकाणी बरोबर आहे पहा. त्यानंतर चालत्या गाडीला खीळ म्हणजे एखादं काम व्यवस्थित चालू आहे, पण त्याला उगाचच काहीतरी अडचण निर्माण करायची आणि ते काम बंद पडायचं म्हणजे हाही पर्याय बरोबर आहे. दुष्काळात 13वा महिना ही म्हण बहुतेक अर्थासह आपल्या पाठ असते, की आपल्याकडे आधीच खूप अडचणी असतात आणि त्याच्यामध्ये एखादी नवीन अडचणीने वाढ होणे म्हणजे दुष्काळात 13वा महिना आणि नालासाठी घोडा मेला म्हणजे एखाद्या छोट्या गोष्टीसाठी आपण मोठं काहीतरी गमावून बसतो, असा त्याचा अर्थ होतो. की छोट्याशा काहीतरी गोष्टीसाठी आपण मोठी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याकडून हुकते आणि म्हणून या ठिकाणी याचा अर्थ चुकला आहे पहा आणि म्हणून हाच अर्थ चुकीचा आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर शेवटचा प्रश्न पहा, की पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही. आता पहा असे जे प्रश्न असतात मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, हे नेहमी या ठिकाणी
आपल्याला गोंधळात टाकणारे प्रश्न असतात की पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही. म्हणजे तद्भव शब्द म्हणजे काय, की जे शब्द आपल्याकडं संस्कृतमधून म्हणजे आले आले परंतु त्याला आपल्याकडे दुसरा शब्द नाही, ते जसेच्या तसे आले. आणि तत्सम शब्द म्हणजे काय, तर संस्कृतमध्ये त्यांचा अर्थ वेगळा होता आणि ते शब्द मराठीमध्ये येताना आपण त्यासाठी तत्सम म्हणजे त्याच अर्थाचे पण वेगळे शब्द त्या ठिकाणी आपण मराठीमध्ये वापरतो. उदाहरणार्थ पहा की संस्कृतमध्ये कर आणि आपण त्यासाठी मराठीमध्ये हात हा शब्द आला, म्हणजे हा एक तत्सम त्या ठिकाणी पर्याय आहे पहा, म्हणजे तत्सम शब्द आहे. त्यानंतर कोवळा हा मराठी भाषेतला शब्द आहे. याला संस्कृतमध्ये एक वेगळेच शब्द आहेत पहा, भरपूर शब्द आहेत. म्हणजे हे दोन्ही पर्याय नाहीत. परंतु गुढी हा शब्द मात्र एकच आहे पहा. यासाठी आपल्याकडे समानार्थी शब्द दुसरे पाहायला मिळत नाही. आणि मेहनत हा सुद्धा या ठिकाणी तद्भव शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे यांचं उत्तर आहे पहा. म्हणजे अशा प्रकारे आपली मराठीची ही 25 प्रश्नांची ही उत्तरपत्रिका होती पहा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संपूर्ण प्रश्न हे स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना या ठिकाणी शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.